आता पार्थ पवार यांना पक्षानं राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान केली आहे। त्यामुळे आता पार्थ पवार राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय। हम सब लोगों ने मिलकर एक फैसला किया है और एक मत से निर्णय लिया है और ये निर्णय हम हमारे अध्यक्षा के उपस्थिति में नहीं लेना चाहते थे। इसलिए आज मैं कहना चाहूँगा कि आगे आने वाली राज्यसभा की जो चुनाव जो घोषित हो चुके हैं और जिसका 5 तारीख तक का नॉमिनेशन भरने का है, उस जगह के लिए पार्टी ने फैसला किया है कि श्री पार्थ अजीत दादा पवार ये हमारे पार्टी के उम्मीदवार रहेंगे। पक्षाचा निर्णय आहे आणि त्याप्रमाणे त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहे आमदार आहेत साधारणपणे 37-38 चा कोटा राहणार आहे। तर आमचे जवळजवळ 40 आमदार आहेत। आणखीन काही जे आहेत आमचे सहकारी आहेत, निश्चितपणे जे आहेत पार्थ पवार राज्यसभेवर निवडून जातील। 6 वर्षाची पूर्ण टर्म हे जर पार्लमेंटरी बोर्डाने पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने पार्थ अजित पवारांना द्यायचा निर्णय केला तर ह्याच्यात कुणाचा आक्षेप असायचं काय कारण आहे? हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे, आम्ही तो दिला आहे। ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 1 कोट्याला येते, ज्या आमदारांची संख्या आणि आमदारामधून ही राज्यसभा जाणार आहेत। त्यामुळे हे बघा, प्रत्येक या पूर्ण कुटुंबाला दादा गेल्यानंतर सुद्धा मधल्या काळात दादांच्या वर कसा मीडिया ट्रायल चालला, आता दादा गेल्यानंतर सुद्धा मीडिया ट्रायल अशा पद्धतीने चालणार। असे प्रश्न विचारणार की ज्या प्रश्नाला म्हणजे त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल, त्याचं परसेप्शन पब्लिकमध्ये वेगळं जाईल। माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हली बघा।